नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 40वा दिवस. आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा स्टडी करणार आहोत. इम्पॉर्टंट पॉइंट्स. ॲक्सिस, ए हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉन ॲट अ कन्व्हिनियंट प्लेस इन अ प्लेन टू इंडिकेट द पोझिशन ऑफ द पॉइंट ऑन द प्लेन इज कॉल्ड द एक्स ॲक्सिस. Another number line intersecting the x-axis at convenient point marked as O for origin and perpendicular to the x-axis is called as y-axis. म्हणजे या ठिकाणी हा x ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे. आता x ॲक्सिस कोणाला म्हणायचं का प्लेनमध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, जिच्यामुळे आपल्याला काय करता येईल का प्लेनमधील एखाद्या पॉईंटचे काय करता येईल, ठिकाण कुठे आहे ते सांगता येईल. आणि ह्या एक्स ॲक्सिसच्या ओरिजिनमधून म्हणजे झिरोमधून पास होणारी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि ही परपेंडिक्युलर जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिला म्हणतात वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात या ठिकाणी. याला म्हणतात ओरिजिन आणि तो ओने काय केला जातो, डिनोट केला जातो. हा ओरिजिन जो आहे हा ओरिजिन बोथ ॲक्सिसवरती असतो, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती पण आणि वाय ॲक्सिसवरती. ऑन द एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह नंबर आर शोन ऑन द राईट ऑफ ओरिजिन. ओरिजिनच्या राईटला पॉझिटिव्ह नंबर काय केले जातात, डिनोट केले जातात. आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर काय केले जातात, डिनोट केले जातात. ओरिजिनच्या अबाव म्हणजे वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर ड्रॉ केले जातात आणि बिलो निगेटिव्ह नंबर काय केले जातात, हे ड्रॉ केले जातात. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. त्यामुळे ह्या प्लेनचे 4 पार्ट तयार होतात, 1 2 3 4. आणि हे जे पार्ट आहेत या प्रत्येक पार्टला म्हणतात क्वाड्रंट. आणि यांची स्टार्टिंग कुठून केली जाते, तर या ठिकाणावरून. आणि जाताना आपल्याला जायचं आहे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. ही क्लॉकवाईज डिरेक्शन झाली, आपल्याला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जायचं आहे म्हणजे उलट. म्हणजे हा झाला क्वाड्रंट फर्स्ट, क्वाड्रंट सेकंड, क्वाड्रंट थर्ड आणि क्वाड्रंट फोर्थ. अशा प्रकारे हे फोर पार्ट काय होतात, त्या प्लेनचे तयार होतात. क्वाड्रंट म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो चरण. म्हणजे चरण 1, चरण 2, चरण 3 आणि चरण 4. क्वाड्रंट 1मध्ये जो पॉईंट येतो त्याचे बोथ कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह, वाय पण पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये गेल्यानंतर इथे पॉईंट जर असेल तर त्याचे कोऑर्डिनेट एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही पण काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय निगेटिव्ह असतो. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. आता एजी कसं लक्षात ठेवायचं बघा, फर्स्टमध्ये दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, त्याच्या अपोजिट थर्डमध्ये दोन्ही पण निगेटिव्ह. त्यानंतर सेकंड क्वाड्रंट, या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे. आणि याच्या अपोजिट हे साईन पण अपोजिट येणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर आता होणार इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी फर्स्टमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह तर थर्डमध्ये दोन्ही निगेटिव्ह. त्याच्यानंतर याच्यावरती आपण जाणार, हा एक्स निगेटिव्ह बघा, हा पण निगेटिव्हच घ्यायचा आणि हा पॉझिटिव्ह. आता इकडे याच्या क्रॉस उलटं येणार, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर क्रॉसला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सपोज या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर यावरून पहिल्यांदा यायचं एक्स ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर आपल्याला 4 मिळतात बघा. आणि नंतर जायचं वाय ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवरती 2 मिळतात.
म्हणजे पेअर आपल्याला मिळालेली आहे 4 2. एक्स ॲक्सिसवर 4, वाय ॲक्सिसवर 2, म्हणजे 4 2 ही पेअर मिळालेली आहे. हे कोऑर्डिनेट झाले या ठिकाणी जर एखादा पॉईंट असेल तर. म्हणजे समजा हा इथे ए पॉईंट आहे, सपोज ए पॉईंट आहे आणि ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले आहेत 4 आणि काय 2. कोऑर्डिनेट लिहिताना पहिल्यांदा नेहमी एक्स कोऑर्डिनेट लिहायचं आणि नंतर वाय लिहायचं. म्हणजे 4 पहिला येणार आणि नंतर 2 येणार. 4 2 बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह, एक्स पण पॉझिटिव्ह, वाय पण पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर समजा आपण या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे. हा या ठिकाणी समजा बी पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट आपल्याला कसे मिळतील बघा. याचे कोऑर्डिनेट काढताना आपल्याला पहिल्यांदा जावं लागेल एक्स ॲक्सिसवरती -3, वाय ॲक्सिसवरती 1, म्हणजे याचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळणार आहे -3 आणि 1, म्हणजे एक्स निगेटिव्ह आला, वाय पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर या क्वाड्रंटमध्ये आलो आपण. समजा या ठिकाणी डी पॉईंट आहे आणि याचे आपल्याला काय करायचे, कोऑर्डिनेट काय करायचे, फाइंड आउट करायचे. आणि मग एक्स ॲक्सिसवर मिळालेले आहेत -2 आणि वाय ॲक्सिसवरती -3, म्हणजे दोघे पण निगेटिव्ह आहेत. म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळणारे -2 -3. लक्षात घ्या, कोऑर्डिनेट लिहिताना पहिल्यांदा नेहमी एक्स कोऑर्डिनेटच लिहायचा आणि नंतर वायला पहिल्यांदा घ्यायचं नाही, लक्षात घ्या. इथे पॉईंट आहे समजा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. विचार करा कसे येतील ते. या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करताना काय करावं लागणार आपल्याला, पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवर यावं लागेल म्हणजे 5, नंतर वाय ॲक्सिसवर जावं लागेल म्हणजे -3, म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेत 5 -3, एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. अशा प्रकारे आपण ते कोऑर्डिनेट काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता काही पॉईंट जे आहेत ते काही पॉईंट ॲक्सिसवर असतात. म्हणजे समजा या ठिकाणी हा पॉईंट जो आहे एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे याचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळणार आहे 4. एक्स ॲक्सिसवर 4 आहे आणि वाय ॲक्सिसवर इथून आपण जर गेलात तर आपल्याला 0 मिळतो. म्हणजे कोऑर्डिनेट मिळायला आपल्याला काय 4 0. त्याचप्रमाणे हा पॉईंट घेतला तर 3 0, त्यानंतर हा घेतला तर -2 0. म्हणजे तो पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, लक्षात घ्या. आता तो पॉईंट समजा वाय ॲक्सिसवर आहे इथे, तर इथून आपल्याला पहिल्यांदा जावं लागेल एक्स ॲक्सिसवर म्हणजे 0 मिळाला आणि वाय ॲक्सिसवर 3 आहे, म्हणजे पेअर आपल्याला मिळणार आहे 0 3. समजा हा पॉईंट घेतला तर पेअर मिळेल आपल्याला 0 5. हा घेतला तर पेअर मिळेल आपल्याला 0 -3. म्हणजे प्रत्येक वेळेस एक्स कोऑर्डिनेट काय येतो 0 येतो. म्हणजे तो पॉईंट जर वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 येतो आणि एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 येतो. हे लक्षात ठेवायचे. आता जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली तीच या ठिकाणी आहे बघा. द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट, एक्स कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट मीन्स the perpendicular distance on the point from y-axis. Y coordinate of a point means the perpendicular distance of the point from the x-axis. म्हणजे समजा हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटचा तुम्हाला काय करायचं आहे, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथून काय करायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आणि वाय ॲक्सिसवरती पण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इथून एक्स ॲक्सिसवर आलो तर आपल्याला मिळतात -3 आणि इथून वाय ॲक्सिसवर आलो तर आपल्याला मिळतात 2. म्हणजे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत -3 आणि काय 2. -3 एक्स ॲक्सिसवर आणि 2 वाय ॲक्सिसवर. द कन्व्हेन्शन फॉर describing the position of a point is to mention x coordinate first then y coordinate. म्हणजे पहिल्यांदा लिहायचं आहे आपल्याला तो काय, x coordinate नंतर y coordinate. Position of points and their coordinate. If the point lies on first quadrant, both the coordinate
आर पॉझिटिव्ह, म्हणजे फर्स्टमध्ये बोथ कोऑर्डिनेट काय असतात, पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो, वाय निगेटिव्ह असतो. थर्डमध्ये बोथ कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात. देन फोर्थमध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय निगेटिव्ह असतो. तेच तिथे प्रिंट केलेलं आहे मी जे तुम्हाला सांगितले ते. इफ अ पॉईंट इज ऑन एक्स ॲक्सिस इट्स वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजेच काय, A0, म्हणजे ए काहीतरी नंबर आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. इफ अ पॉईंट इज ऑन वाय ॲक्सिस इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 0, तो जर वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याला लिहिता येईल, 0p. द कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन आर 0 0, ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 असतात. यानंतर यावर डिपेंड्स एक्झरसाइज आपण आता सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह काय करायला सांगितलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट ऑन द वाय ॲक्सिस, म्हणजे वाय ॲक्सिसवर एखादा पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट कोणत्या फॉर्ममध्ये असतील असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. तो पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे. अगोदर आपलं झालं आहे बघा, इफ अ पॉईंट इज ऑन वाय ॲक्सिस इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 0, म्हणजे फॉर्म कसा आलेला आहे, 0b. आणि मग असा ऑप्शन कोणता आहे बघा, 0b हा आहे. म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन बी. इन विच क्वाड्रंट डज द पॉईंट -5 7 लाई, म्हणजे हा पॉईंट कोणता कोऑर्डिनेट, -5 7 कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. इथे आपण साईन विचारात घेऊया. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं साईन कुठे येतं बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजूला मी फिगर काढलेली आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे हा झाला तुमचा सेकंड क्वाड्रंट, म्हणजे तुमचा ऑप्शन आलेला आहे सी. या ठिकाणी बघा, बोथ कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, बोथ कोऑर्डिनेट निगेटिव्ह. इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि फोर्थमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट लाई. म्हणजे हे तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेत आणि हे कोऑर्डिनेट असलेले जे पॉईंट आहेत ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. फर्स्ट आहे बघा, -4 -3, बोथ निगेटिव्ह आहेत. आणि बोथ निगेटिव्ह असेल तर क्वाड्रंट कोणतं आहे ते आपलं थर्ड क्वाड्रंट. म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे क्वाड्रंट काय, थर्ड. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार क्वाड्रंट थर्ड. क्वाड्रंट थर्ड. त्याच्यानंतर 0 आणि -5 आहे. 0 आणि -5, 0 आला म्हणजे आपल्या चुकण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस कोऑर्डिनेट एक्स किंवा वाय 0 येतो त्यावेळेस आपली चूक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे नीट काळजी घ्यायची. या ठिकाणी 0 -5 आहे तर 0ला अशा वेळेस काय करायचं, सोडून द्यायचं. म्हणजे आपण घेणार फक्त -5. आणि -5 म्हणजे हा सेकंड नंबर आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड नंबर आहे. आणि सेकंड नंबर म्हणजे सेकंड ॲक्सिस. आता सेकंड ॲक्सिस कोणता आहे, हा फर्स्ट ॲक्सिस एक्स आणि सेकंड ॲक्सिस वाय. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट क्वाड्रंटमध्ये लाय होत नाही, तर तो असतो ॲक्सिसवरती. आणि मग 0ला ड्रॉप केल्यानंतर -5 मिळाले. हा सेकंड कोऑर्डिनेट आहे आणि सेकंड जर कोऑर्डिनेट असेल तर आपण सेकंड ॲक्सिस घ्यायचा. सेकंड ॲक्सिस म्हणजे वाय ॲक्सिस. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लाय कशावरही होतो, वाय ॲक्सिसवर.
देन 3.5, 4.2 हे नंबर विचारातच नाही घ्यायचे, आपण फक्त साईन पाहिजे. इथे साईन नाही आहे पॉझिटिव्ह, इथे साईन नाही आहे पॉझिटिव्ह, म्हणजे बोथ पॉझिटिव्ह क्वाड्रंट फर्स्ट. देन नेक्स्ट 7, 0, परत 0 आला बघा. 0 आला म्हणजे आपली चुकण्याची शक्यता, 0ला ड्रॉप करायचं. मग फक्त घेणार आपण 7 हा फर्स्ट नंबर आहे का सेकंड नंबर आहे? फर्स्ट नंबर आहे. फर्स्ट नंबर म्हणजे फर्स्ट ॲक्सिस, आणि फर्स्ट ॲक्सिस एक्स ॲक्सिस, म्हणजे हा पॉईंट कशावरती आहे? एक्स ॲक्सिस. नेक्स्ट -5, 7.5 निगेटिव्ह साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट. देन 0, 3.5 परत 0 आला बघा. 0 आला का त्याला सोडून द्यायचं, म्हणजे 3.5 म्हणजे सेकंड नंबर म्हणजे सेकंड ॲक्सिस वाय ॲक्सिस. देन -2.1 आणि 0, -2.1 आणि 0. पुन्हा हा पॉईंट काय होणार आहे? क्वाड्रंटमध्ये येणार नाही, कारण यामध्ये एक कोऑर्डिनेट काय आला तुमचा? 0 आलेला आहे. आणि मग 0ला सोडून द्यायचं, फक्त नंबर घ्यायचा. -2.1 फर्स्ट नंबर आहे, म्हणजे फर्स्ट ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस. देन 2, -3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे क्वाड्रंट तुमचा आलेला आहे फोर्थ क्वाड्रंट. अशा प्रकारे ते पॉईंट कुठे लाय होतात ते आपल्याला शोधता येतं. सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. म्हणजे ह्या ग्राफचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, आणि यामध्ये जे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत त्यांचे तुम्हाला काय करायचे आहेत? कोऑर्डिनेट लिहायचे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, आणि मग आपल्याला त्यांनी कोऑर्डिनेट विचारलेले जे आहेत ते पॉईंट आपण विचारात घेणार आहोत. या ठिकाणी हा पॉईंट पी आहे, त्यानंतर ए बी, त्यानंतर आर क्यू, सी डी, एन के, एम एल, आय जे, जी, एच, एफ आणि ई. अशा प्रकारे काही पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत या फिगरमध्ये, आणि या पॉईंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट लिहायचे. समजा पी या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे, तर इथून आपण पहिल्यांदा येणार एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला 6 मिळेल. वाय ॲक्सिसवर इकडे गेलो तर आपल्याला -3 मिळणार आहे. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत 6 आणि काय? -3. पहिला आपण लिहिणार एक्स कोऑर्डिनेट आणि नंतर वाय कोऑर्डिनेट. बघा इथे ए, किंवा आपण बीचे कोऑर्डिनेट पहिले समजून घेऊ, नंतर एचा विचार करू. बीचे कोऑर्डिनेट बघा किती आहे? 2 आणि काय? 4. जर समजा हे कोऑर्डिनेट आपल्याला मिळतात 2, 4. जर आपण 4, 2 लिहिले, 4, 2 आपण जर लिहिले तर त्याची पोझिशन लगेच चेंज होते बघा. 4, 2 म्हणजे एक्स ॲक्सिसवर येणार 4 आणि वाय ॲक्सिसवर येणार 2, म्हणजे तो पॉईंट इथे आला. म्हणजे कोऑर्डिनेट लिहिताना जर तुम्ही एक्स आणि वायमध्ये जर बदल केला तर त्या पॉईंटची पोझिशन पण काय होते? बदलते. लक्षात घ्या. आता आपण हे जे पॉईंट आहेत ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय करणार आहोत? लिहिणार आहोत. जशी गरज पडेल त्याप्रमाणे मी तो ग्राफ आता ॲडजस्ट करणार आहे. फर्स्ट पॉईंट तुम्हाला दिला आहे पी, आणि त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट लिहायचे. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट बघा. पी म्हणजे इथून एक्स ॲक्सिसवर येणार 6, वाय ॲक्सिसवर जाणार -3. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत पी
6 आणि -3. त्यानंतर जे कुठे आहे बघा, जे इथे आहे. जेचे कोऑर्डिनेट -4 आणि -3. त्यानंतर ईचे कोऑर्डिनेट पहा इथे, म्हणजे -4 आणि 4, म्हणजे ईचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत -4 आणि 4. त्याच्यानंतर पॉईंट एचे कोऑर्डिनेट, पॉईंट ए इथे आहे बघा, म्हणजे आपल्याला मिळणार 3 आणि 3, म्हणजे एचे कोऑर्डिनेट मिळालेत 3, 3. देन एच कुठे बघा, हा एच आहे एक्स ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे एक्स ॲक्सिसचा नंबर घ्यायचा, -8 आहे बघा, 7 नाही, -8 आणि इथून आपण वाय ॲक्सिसवर जर आलो तर आपल्याला 0 मिळतो. म्हणजे काय मिळालं बघा, -8, 0. त्यानंतर सी पॉईंट आहे, सी पॉईंट पहा, सी पॉईंट आहे वाय ॲक्सिसवर, म्हणजे इथून आपण एक्स ॲक्सिसवर आलो तर आपल्याला मिळतो 0 आणि वाय ॲक्सिसवर आहे 7, म्हणजे सीचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेत 0 आणि 7. एल पॉईंट, एलचे आपल्याला आता कोऑर्डिनेट लिहायचे. एल पॉईंट इथे बघा, इथून आपण जाणार पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवर, 0 मिळाले. एलपासून एक्स ॲक्सिसवर गेलो का 0 मिळतात आणि वाय ॲक्सिसवर आहेत -6, म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट मिळालेत 0, -6. एलचे कोऑर्डिनेट. देन पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट, पॉईंट क्यू कुठे बघा, इथे एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवर किती आहे 4. क्यू पॉईंट हा एक्स ॲक्सिसवर आहे बघा, म्हणजे एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आपण काय घेणार 4 आणि वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे पेअर तुम्हाला मिळालेले आहे 4, 0. नेक्स्ट क्वेश्चन, प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन द सेम कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे तुम्हाला ग्राफ पेपरवरती हे पॉईंट काय करायचे आहेत, आता प्लॉट करायचे आहेत. देन क्वेश्चन नंबर 3, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट 3, 4, 3, -4, -3, -4, -3, 4. Join the points pairwise and observe the figure formed. If it is a quadrilateral, name which type of quadrilateral. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहेत, ग्राफ पेपरवरती पुन्हा हे पॉईंट काय करायचे आहेत, प्लॉट करायचे. 1, 2, 3, 4, म्हणजे कोऑर्डिनेट त्या पॉईंटचे तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. जॉईंट द पॉईंट्स पेअरवाईज, आणि मग काय करायचे, क्रमाने काय करायचे, जोडायचे. अँड ऑब्झर्व द फिगर, आणि ती फिगर जी फॉर्म होणार आहे तिचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इफ इट इज ए क्वाड्रिलॅटरल, नेम विच टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. आणि मग तो जर क्वाड्रिलॅटरल असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलचा तुम्हाला काय विचारला आहे, त्यांनी टाईप लिहायला सांगितलेला आहे. आता हे बोथ क्वेश्चन आपण ग्राफ पेपरवर सॉल्व करणार आहोत. ग्राफ पेपरवरती आपण हा हॉरिझॉन्टल एक्स डॅश ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्या 0मधून परपेंडिक्युलर ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. तो आहे वाय डॅश, वाय डॅश. आणि या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला स्केल लिहायचं आहे. स्केल
1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. स्केल म्हणजे प्रमाण, आणि असं प्रमाण आपण काय घेतलेलं आहे तर 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, म्हणजे दोन्ही ॲक्सिसवरती आपण स्केल घेतलेले, प्रमाण घेतलेले. आता हा ग्राफ पूर्णपणे शूट होणार नाही, म्हणजे जेवढा पार्ट आपल्याला गरजेचा आहे तेवढाच फक्त पार्ट मी आता शूट करणार आहे. ॲडजस्ट करावं लागतं आहे कारण पूर्णपणे ग्राफ आपल्या कॅमेऱ्यामध्ये येत नाही आहे. बरं, प्लॉट द फॉलोइंग पॉईंट ऑन द सेम कोऑर्डिनेट सिस्टीम, म्हणजे आपल्याला पॉईंट काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत. त्यांनी पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे A4-5, A4-5. आता एक्स ॲक्सिसवरती 4-5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला 4 शोधावे लागेल, इथे 4 आले बघा. आणि वाय ॲक्सिसवरती तुम्हाला -5 शोधावा लागेल, वाय ॲक्सिसवरती -5 इथे आले. आणि मग हा पॉईंट आपल्याला इथे मिळणार आहे, म्हणजे ए पॉईंट मिळाला आपल्याला A4-5. त्याच्यानंतर म्हणजे हे डॅश डॅशने काय करायचे, ह्या सेगमेंटला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. इथे सर्कल पॉईंट घेऊन सर्कल करायचं आहे ए, आणि त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे आपल्याला 4-5. सेकंड पॉईंट आहे आपला B50. 0 आला म्हणजे आपली चुकण्याची शक्यता आहे. 50 म्हणजे 0ला सोडून द्यायचं, म्हणजे फक्त 5 घ्यायचं. 5 हा आहे पहिला नंबर, आणि पहिला नंबर म्हणजे पहिला ॲक्सिस. पहिला ॲक्सिस कोणता आहे, एक्स ॲक्सिस, म्हणजे हा पॉईंट कशावरती आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे बघा, B50. नेक्स्ट पॉईंट आहे आपला C45. C45 4 आणि वाय ॲक्सिसवरती 5, म्हणजे सी पॉईंट इथे आला, C45. त्याच्यानंतर D03.5, 0 आला म्हणजे परत चुकण्याची शक्यता, 0ला ड्रॉप करायचं म्हणजे 3.5 घ्यायचे. 3.5 हा सेकंड नंबर आहे, म्हणजे हा सेकंड ॲक्सिसवर जाणार आहे. सेकंड ॲक्सिस म्हणजे वाय ॲक्सिस, आणि इथे आला डी बघा. 3 आणि 4चा मिड पॉईंट म्हणजे तुम्हाला मिळालेला आहे 3.5. D03.5 म्हणजे हा पॉईंट तुमचा गेला वाय ॲक्सिसवर. लक्षात येते काय सांगतो ते मी. त्यानंतर नेक्स्ट E-3-5, -3 इथे आलो बघा, -3-5 हा इथे आलो -5, म्हणजे ई पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, E-3-5. देन F0-2, पुन्हा 0 आला बघा, 0-2, 0ला ड्रॉप करा म्हणजे -2 म्हणजे सेकंड नंबर आहे. सेकंड नंबर म्हणजे सेकंड ॲक्सिस, म्हणजे या सेकंड ॲक्सिसवरती तो पॉईंट येणार आहे इथे बघा, F0-2. इथून आपण एक्स ॲक्सिसवर गेलो का 0 मिळतो, आणि वाय ॲक्सिसवरती -2 आहे. देन G3.5 2.5, G3.5 म्हणजे 3 आणि 4च्या मध्यावरती, इथे तुम्हाला मिळालेला आहे 3.5, आणि 2.5 म्हणजे 2 आणि 3चा मिड पॉईंट 2.5. तर इथे आपल्याला जी पॉईंट मिळाला बघा, G3.5 आणि 2.5. त्याच्यानंतर H-7 इथे -7 आला बघा, आणि 2 वाय ॲक्सिसवरती 2, म्हणजे इथे आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे H-7 आणि 2. देन I-7 परत 0 आला, -7 0ला सोडून द्या म्हणजे फक्त -7 म्हणजे फर्स्ट नंबर म्हणजे फर्स्ट ॲक्सिस,
म्हणजे हा पॉईंट इथे आला बघा, I-7 0. त्याच्यानंतर O00, O म्हणजे ओरिजिन, हा O इथे आला आणि त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 00, म्हणजे O00 याप्रमाणे आपण त्याला प्लॉट करणार आहोत. कोऑर्डिनेट बोलताना किंवा लिहिताना त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण हे प्लॉट यावरती पॉईंट करायचे आहेत. मी ग्राफ पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्हाला दाखवतो, कारण तो कॅमेऱ्यामध्ये एवढा पूर्ण ग्राफ बसत नाही, लक्षात घ्या. सेकंड क्वेश्चन, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत बघा. हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी आपण स्केल लिहिलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक्स डॅश हा ॲक्सिस, याच्या झिरोमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला ॲक्सिस, हा वाय, वाय डॅश. एक्स ॲक्सिसवरती आपण नंबर दिलेले आहेत बघा, राईट साईडला 0च्या 1 2 3 4 5, इकडे निगेटिव्ह नंबर, ओरिजिनच्या अबाऊ पॉझिटिव्ह नंबर आणि बिलो वाय ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर. आता त्यांनी क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं आहे बघा. ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट्स 3 4 3 -4 -3 -4 -3 4. Join the point pairwise and observe the figure form. If it is a quadrilateral, name which type of quadrilateral. म्हणजे त्यांनी पॉईंट प्लॉट करायला सांगितलेत आणि ते क्रमाने तुम्हाला जोडायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यापासून जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो त्याचं तुम्हाला त्यांनी नाव विचारलेलं आहे. फर्स्ट पेअर आहे बघा 3 4. 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती तुम्हाला 4 घ्यावा लागेल. 3 आणि 4 म्हणजे इथे आला बघा, तो पॉईंट इथे आला, त्याचे कोऑर्डिनेट 3 आणि 4 आपण इथे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट 3 -4, 3 आणि -4 इथे पॉईंट येणार आहे तो 3 -4. त्यानंतर -3 -4 -3 -4 इथे पॉईंट आला. नंतर -3 4 -3 आणि 4 इथे येणार, हा पॉईंट इथे येणार आहे -3 4 कोऑर्डिनेट असलेला. आणि त्यांनी काय करायला सांगितलं आहे का यांना पेअरवाईज जॉईंट करायचं, म्हणजे अशा प्रकारे हे आपण पेअरवाईज काय केलेले आहेत जॉईंट केलेले आहेत. आणि त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे ऑब्झर्व द फिगर फॉर्म. ही फिगर जी फॉर्ममध्ये तिचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इफ इट इज क्वाड्रिलॅटरल, आणि हा जर क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याचा तुम्हाला काय करायला सांगितलं आहे त्यांनी टाईप विचारलेला आहे. ही आहे लेंथ, ही आहे ब्रेड्थ. त्याच्यानंतर ईच अँगल हा 90चा येणार आहे. अपोजिट साईड याच्या कॉन्ग्रंट येतात बघा, हे ऑब्झर्वेशन केलं का आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा आहे रेक्टँगल. टाईप ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल. अशा प्रकारे याचा आन्सर आपल्याला लिहायचं. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. यावरील सम तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. ग्राफ पेपर जरा व्यवस्थित आहे तो तुम्ही समजून घ्यायचं. थँक्यू.